नमस्कार, मी सायली स्वागत करते तुमचे डीके सायली किचनमध्ये। तर खवय्यांनो, आज आपण अफगाणी पनीर कसे बनवायचे हे पाहणार आहोत। अफगाणी पनीर तुम्ही नसेल बनवले तर नक्की बनवून पहा, कारण की बनवायची पद्धत वेगळी आहे आणि टेस्ट ही अलग आहे। परफेक्ट रेस्टॉरंटची चव इथे तुम्हाला नक्की भेटेल। या पनीरची ग्रेव्ही ग्रीन कलरची असते, त्यामुळे काही निवडक साहित्यांमध्येच ग्रेव्ही बनवली जाते। तरी ते रेसिपी वेगळी आहे, पण ती सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे आपण पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत पहा। तरी ते मी फ्रेश असलेले 250 ग्रॅम इतके पनीर घेतलेले आहे। सर्वात आधी पनीर आपण मॅरिनेट करायला ठेवणार आहोत। तर अशा प्रकारचे मोठे मोठे पनीरचे पीस इथे मी करून घेतले आहेत। जर अशा पद्धतीने पनीरचे पीस बनवले तर ते फ्राय करायला छान येतात। तसेच भाजीला अगदी हॉटेलमधल्या भाजीसारखे टेक्स्चर येते। पनीर मॅरिनेट करण्यासाठी यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात। 2 ते 3 चिमूट हिंग घालायचा आहे। तसेच यामध्ये छोटा अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे। 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि 1 चमचा तेल घालायचे आहे। तेलाने काय होतं तर पनीर फ्राय करताना ते पॅनला खाली चिटकत नाही। आता हे सर्व हलक्या हाताने पनीरला कोट करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता, अशा पद्धतीने पनीर मॅरिनेटसाठी तयार झाले आहे। एक 10 ते 15 मिनिटे झाकण ठेवून मॅरिनेट होईल तोपर्यंत आपण ग्रेव्ही बनवायला घेऊयात। ग्रेव्ही बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य आपण इथे घेतले आहे। 10 ते 12 काजू घेतले आहेत। काजू नाही वापरले तरी काही हरकत नाही, परंतु काजूने भाजीला छान रिचपणा येतो। 2 मध्यम आकाराचे कांदे रफली कट करून आपण इथे घेतले आहेत। तसेच मूठभर कोथिंबीर आपण इथे घेतली आहे। 3 ते 4 हिरव्या मिरच्या इथे आपण घेतल्या आहेत। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि 1 इंच आल्याचे काप इथे घेतले आहेत। या सर्व जिन्नस आपल्याला ग्रीन ग्रेव्ही बनवण्यासाठी लागणार आहेत। आता हे हलके 2 ते 3 मिनिटे तेलामध्ये परतून घेऊयात। इथे पॅन गरम करून घेतला आहे। अगदी 2 चमचे तेल घेऊयात। तेल गरम झालं आहे। आता यामध्ये 2 मिनिटे मंद आचेवर कांदा भाजून घ्यायचा आहे। अगदी 2 मिनिटे कांदा परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत काजू, आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर। आता हे सर्व अगदी 2 ते 3 मिनिटे मंद आचेवर आपण परतून घेऊयात। तरी ते पाहू शकता, सर्व जिन्नस हलक्या अशा परतून झाले आहेत। आता हे थंड करून याचे आपल्याला वाटण बनवून घ्यायचे आहे। 3 ते 4 मिनिटे झाली आहेत। मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये हे काढून घेऊयात। ग्रेव्ही एकसंध होण्यासाठी यामध्ये 2 ते 3 चमचे दही घालायचा आहे आणि अर्धा कप पाणी यामध्ये घालायचं आहे। 1 ते 2 मिनिटे मिक्सरवरती फिरवून छान ग्रेव्ही बनवून घेऊयात। तर इथे पाहू शकता, अगदी एकसंध अशी ग्रेव्ही बनली आहे। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे पाणी घेऊन तेच पाणी आपण ग्रेव्हीमध्ये ॲड करून घेतले आहे। या स्टेजला ग्रेव्हीमध्ये दही घालून घ्यायचं आहे। इथे मी 1 मोठी वाटी दही मिक्सरवरती चांगले फेटून घेतले आहे। त्यामुळे काय होतं, भाजीला कन्सिस्टन्सी छान येते। हे मिश्रण मोठ्या बाउलमध्ये आपण काढून घेतले आहे। यामध्ये घालून घ्यायचा आहे 1 छोटा चमचा जिरा पावडर,
छोटा अर्धा चमचा हळद, छोटा 1 चमचा गरम मसाला आणि छोटा चमचा धना पावडर. आता मसाले मिश्रणामध्ये चमच्याने असे मिक्स करून घेऊयात. पनीर अफगाणीसाठीची ग्रेव्ही आपली एकदम परफेक्ट तयार झाली आहे. आता आपण पनीर फ्राय करून घेऊयात. इथे पनीर फ्राय करण्यासाठी पॅन गरम करून घेतला आहे. यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घ्यायचे आहे. तेल छान गरम झाले की यामध्ये एक एक करून पनीर फ्राय करण्यासाठी घ्यायचे आहेत. पनीर आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे आहेत. मंद आचेवर जर पनीर फ्राय केले तर ते कडक बनतात. 4 ते 5 मिनिटे तांबूस रंगावर पनीर फ्राय करून घ्यायचे आहेत. सर्व पनीर एक एक करून चमच्याने पलटवून घ्यायचे आहेत. पाहू शकता इथे पनीर अगदी तांबूस रंगावर फ्राय करून झाले आहेत. सुंदर असा रंग पनीरला आला आहे. ग्रेव्ही तयार आहे. पनीर देखील फ्राय करून तयार आहेत. आता आपण भाजी बनवायला घेऊयात. पॅन गरम करून घेतला आहे. यामध्ये 3 चमचे तेल घ्यायचं आहे. तसेच 1 टेबलस्पून बटर देखील घालायचे आहे. बटर मेल्ट झाले की यामध्ये खडे मसाले घालून 1 मिनिटे छान परतून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं, मसाल्यांचा फ्लेवर भाजीमध्ये छान उतरतो. मसाले परतून झाले की आपण बनवलेली ग्रेव्ही यामध्ये घालून घ्यायची आहे. तर पाहू शकता इथे किती सुंदर असा रंग ग्रेव्हीला आलेला आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात. पनीर फ्राय करताना आपण मीठ घातले आहे, त्यामुळे मीठ इथे ॲडजस्ट करायचे आहे. ग्रेव्हीला छान उकळी आली आहे. मंद आचेवर झाकण ठेवून 10 मिनिटे ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे. त्यामुळे मसाल्यांचा फ्लेवर भाजीमध्ये छान उतरतो. तसेच भाजीला कन्सिस्टन्सी आणि रंग छान येतो. तरी ते 10 मिनिटे झाली आहेत आणि पाहू शकता आपली सुंदर अशी ग्रेव्ही बनून तयार आहे. कन्सिस्टन्सी आणि रंग पहा अगदी मस्त आलेला आहे. या ठिकाणी ग्रेव्ही आपली थिक अशी बनलेली आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत फ्राय केलेले पनीर. वा, मस्त, खूपच छान दिसत आहे भाजी. आता यावरती मस्त अशी कसुरी मेथी घालून घ्यायची आहे. वा, खूप छान सुगंध येतोय भाजीचा. पाहूनच खावीशी वाटेल अशी पनीर अफगाणी आपली बनून तयार आहे. पूर्ण रेसिपीसाठी लागणारे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी? तुम्ही बनवलेल्या पनीर रेसिपीचे फोटो नक्की शेअर करा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. अशाच मस्त खमंग परफेक्ट रेसिपींसाठी डीके सायली किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच मस्त लज्जतदार नवीन रेसिपींसोबत. हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.